कला चालू काय वेगवेगळ्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाज संघटना, विद्यार्थी, युवक, महिला या सर्व म्हणजे कुणाचंही या ठिकाणी नाव घेण्याची गरज नाही. या सर्वांनी सकाळपासून येऊन या ठिकाणी सत्याग्रहामध्ये आपण सामील झालोय आणि या देशाच्या भविष्यासाठी किंवा या देशाच्या संविधान वाचवण्यासाठी आम्ही एक आहोत. हा बुलंद आवाज तुम्ही या ठिकाणून दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आम्ही आभार मानून आपल्याला परत करणार नाही, कारण दिल्लीची जी लढाई आहे ती आता अधिक संपलेली नाहीये. आपल्याला माहित आहे दिल्लीचं आंदोलन का पेटलं आणि कशा पद्धतीनं पेटवण्यात सुद्धा आलं. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणात बोललेले आहेत, परंतु गेले 8 दिवस झाला आपण नांदेडमध्ये या ठिकाणी सोनम वांगचुक सरांना त्या ठिकाणी उपोषणाची वेळ आली आणि त्यांच्यावरची वेगवेगळ्या पद्धतीने दडपशाही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला सरकारच्या काही गुंडांनी. त्या ठिकाणपासून संपूर्ण देश पेटला आणि नांदेडला सुद्धा काय करायला पाहिजे, कारण प्रत्येक विद्यार्थी हा दिल्लीला जाऊ शकत नाही, प्रत्येक या ठिकाणची जनता ही दिल्लीला जाऊ शकत नाही. म्हणून नांदेडला काय करता येईल हे आम्ही चर्चा केली आणि 8 दिवसातच हा सगळा सत्याग्रहाचं नियोजन केलं. आमचे फिरवते शामनिलंगेकर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे सामाजिक संघटनेचे लोक असतील, आमच्या 2-3 बैठका झाल्या आणि या सत्याग्रहाचं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही हिंसक नाहीये. म्हणून या ठिकाणी संविधानाच्या मूल्य आम्ही लक्षात घेऊन या ठिकाणी सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. सकाळपासून या ठिकाणी आम्ही लढलो. या ठिकाणी देशातल्या सरकारला आम्ही दाखवून दिलं की या देशात नुसतं दिल्ली पेटला नाही तर देश आणि महाराष्ट्र सुद्धा पेटलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे समन्वयक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला एवढ्यावर थांबणार नाही भावांनो. या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांचं रक्त गरम आहे, परंतु आपल्याला हा कायदा हातात घ्यायचा नाही. वेळ आली तेव्हा नक्की आम्ही कायदा हातात घेऊ. तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आंदोलन संपलं नाही म्हणून हे आंदोलनही संपलं नाही या ठिकाणी जाहीर करते. आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित करत आहोत. जर दिल्लीला आम्हाला न्याय मिळाला नाही तर नांदेड सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे आंदोलन सत्याग्रह संपला असं जाहीर करतो. आम्ही आता निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणार आहोत. आपण सगळ्यांनी तिथं यावं. आपण जिल्हाधिकारी महोदयाच्या हस्ते निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार आहोत आणि या ठिकाणी नुसतं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानच नाही तर या देशात ज्यांनी हा देश पेटवला खद्दार मोदी आणि अमित शहा या दोघांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही राजीनाम्याची मागणी निवेदनात केलेली आहे. म्हणून आपण सगळे जिल्हाधिकाऱ्यालयात येतात ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे. जोपर्यंत दिल्ली शांत बसणार नाही तोपर्यंत आमचं रक्तही शांत बसणार नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते.